बावळट आहेस? अंगावर काय पडतेस माझ्या? मला वाटलं पंखा पडला. सॉरी सॉरी, ते नेहमी तुम्ही केस पुसत येता ना, आज पहिल्यांदाच मी आले, मी नवीन आहे ना. अरे पण काय मॅन्डेटरी नाहीये स्किट मध्ये केस पुसलेत पाहिजेत असं काही. अशी कशी घरातल्या घरात पडतेस तू? अशी आले ना मी, तुम्ही बघत नव्हतात, मग मी अशी अशी करत होते आणि मग असं असं करता करता. अगं बावळट आहेस का तू? सॉरी परत काय पडतेस तू? Sorry, sorry. तू कशी पडतेस हे मला बघायचं नव्हतं, त्यासाठी मी सोनी लो लावलं असतं. कळलं का तुला? घरातल्या घरात कशी पडतेस ग तू? काय आयुष्य म्हणलं की पडणं उठणं हे ए, सगळं. ए. चहा टाक ग, चहा टाकात जाऊन. कसं बोलता हो माझ्याशी? तुम्ही कधीतरी नीट बोलून बघा माझ्याशी. ऐक ऐक, हम्म. लग्नाच्या पहिल्या रात्री तू मोगऱ्याचा गजरा माळला होतास, त्याचे साईड इफेक्ट्स कुठे आहेत? म्हणजे मुलगा कुठे आहे आपला मुलगा? रणजित बद्दल बोलताय? ओंकार न ग. रणजित कुठून आणला? ओंकारच म्हणायचं होतं, फंबल झाला फक्त म्हणून रणजित. अगं ओंकारचा फंबल रणजित असं कसं होईल? ओंकारचा फंबल झालाच नाही पाहिजे खरं तर. ओंकार संपलं, रणजित 4 अक्षर, कसं हे शक्य? द्या ना, काय छोटं अरे असं रणजित कसं नाव घेतेस तू मध्ये? छोटं छोटं बाबा! छोटी गोष्ट आहे. आई बाबा! आई बाबा! आई झालं इथेच आहात. झालं, कोई मिल गया सुरू झालं आपल्या घरात आता. काय हे थांब ना रे. अरे बसा तर, बसा बसा बसा, बसून घ्या. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज आहे? आज आपल्या घरी कोणीतरी येणार आहे. पाहुणे येणार आहेत? काय? की तू बाप होणार आहेस? माझा मुलगा बाप होणार आहे. अगं नाही. तुम्ही आजोबा होणार आहात, मी आजी होणार आहे. आजी होणार. कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग, कोणी येणार येणार. हे ऐक ना ग, हे पिळगावकरांच्या वॉचमनची खुर्ची पण बरी नसते ह्याच्यापेक्षा. हा कुठला, जरा ऐक ना ग बाई, ऐक ना, तो काय म्हणतोय तू? त्याचं लग्न झालंय का मला सांग? नाही. मग तो बाप कसा होईल? तो बाप नाही झाला तर मी आजोबा कसा होईल? तू आजी कशी होशील? ते स्वारगेट फादर होतात ना. तो हिरो नव्हता का झाला? त्याला 2-2 मुलं झाली स्वारगेटनी. सरोगेट असतं ते, सरोगेट. हिला स्वारगेटला सोड, जा अशी अशी करत जा स्वारगेटला. जा स्वारगेटला अशी अशी करत जा. कोणीतरी येणार अरे खरंच जाते. ओय, अरे. अरे आई कुठे चाललीस तू? स्वारगेटला. कशाला तू ये ना इथे? काय त्यांचं ऐकतेस? थांबा प्लीज, कोणी बोलू नका. नाही बोलणार, चुप बसत. अरे बोल. माझ्या आयुष्यात एक गोड घटना घडलेली आहे. मी 1 वर्ष एका मुलीला डेट करतोय आणि आम्ही लग्न करायचं ठरवलंय. म्हणजे शेवटी तू हॉटेलवाल्याच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलंस? चला घाला आता आयुष्यभर लुंगी घाला, डोस्याच्या भोक्यातून बघा एकमेकांना. अरे काय बोल, झालं आयुष्यभर रुक्मिणी रुक्मिणी अरे नाचा. अरे दुसरं आयुष्यात नाही. सांबार प्या, सांबार प्या. बसावं इथे. जाओ, अरे डोशातनं बघायला काय कोण तुम्ही? श्वास मधले हिरो एक डोशातनं बघताय. रुक्मिणी रुक्मिणी कुठे नेताय तुम्ही? ओव्हर थिंक करताय तुम्ही जरा काहीतरी. काय बोलताय? अरे नाही, ती गेली. वेगळी मुलगी आहे बाबा. वेगळी वेगळी आहे? वेगळी. अहो आम्ही ऑनलाईन डेट करतोय 1 वर्ष. काय झालं माहितीये बाबा, ऑनलाईन डबजी खेळताना ना माझी आणि तिची भेट झाली आणि मला मनात असं धस्सच झालं आणि तिचा हेडशॉट बघून माझं हेड एकदम असं शॉर्टच झालं. तिचा अचूक नेम बघून ना बाबा माझा गेमच झाला. आणि तिचा तिचा पण सेमच झाला. ओ लेडी सौमित्र, इकडे इकडे इकडे. काय? डबजी म्हणजे काय? आ? एक मिनिट, हे काय उत्तर आहे? एक मिनिट. डबजी मला म्हणजे डबजी काय? नाही माहिती. नाही डबजी नाही माहिती.
तो मारामारीचा गेम असतो ना डबजी, असं काय करता हो? म्हणजे एकटं एकटं पण खेळता येतं, पण टीम बरोबर खेळलं की अजून मज्जा येते. 2 प्लेयर 4 प्लेयर आपले 4 मित्र जमवून खेळलं ना की आपण मेलो, आपण नॉकआउट झालो तर कोणीतरी रिव्हाइव्ह करू शकतं आपल्या मित्रांमधलं आपल्याला. तर बेसिकली काय करायचं, आपण 4 जण आणि 96 इतर लोक एका प्लेन मध्ये बसतात आणि मग वरून ना लोकेशन बघायचं आणि मग अंदाज घेऊन तिथे उडी मारून लँड व्हायचा प्रयत्न करायचा आणि जरा जमिनीच्या जवळ आलं ना की पॅराशूट उघडायचं. जवळ आलं जमिनीच्या की पॅराशूट उघडून करेक्ट अँगल घेऊन लँड व्हायचं. टेरेसवर वगैरे लँड व्हायचं म्हणजे पटकन कोणाला दिसत नाही. आणि मग घराघरामध्ये जाऊन ना काय चाललंय दिसेल ना असं कोण ते सगळं एक एक कलेक्ट करायचं. हेल्मेट्स म्हणा, गन्स म्हणा, आर्म्स अँड ॲम्युनिशन्स दिसतील तसे एक एक कलेक्ट करायचे आणि मग गन घेऊन जसे दिसतील तसे लोक उधर बंद आहे, उधर बंद आहे, तसे मार, असं करत करत मारायचं. बरं सर्कल छोटा झाला ना की पटकन झोपायचं आणि मग वाईट दिसतंय. क्रॉलिंग करत करत माणसं दरवाजा बंद. अरे मूर्ख माणसं, खाली हो, खाली हो, सर्कल छोटा आहे. आई मला रिवाईव्ह कर. मेला. आई मला रिवाईव्ह कर. थांब. आई मला हो रिवाईव्ह थांब आले. आई मला रिवाईव्ह कर. आई मला अरे revive थांब नको कर. रे, इथे ये ना, थांब ना जरा. आई मला हा, थांब. आई नॉर्थ ईस्ट 140. आई नॉर्थ ईस्ट 140. 70. Watch out, watch out, watch out, watch out. विनार, गप्पा बस, गप्पा बस, गप्पा बसा जरा. इकडे इकडे, तुला हे सगळं कसं माहिती? येता जाता दिसत ना. अरे कुठला येता जाता हे? हा कुठला चौक आहे जो मला लागतच नाही आयुष्यात? ऐक बाळा, एक लक्षात घे, चौगुलांच्या घरात आजपर्यंत लव्ह मॅरेज केलेलं नाहीये कोणी. मग घरात नको करूया ना, मंगल कार्य वगैरे भाड्याने घेऊ, तिथे करूया. ओ सर, हीच बायको का देता नेहमी? ओ सर, ही बायको, हे ओय बदला सर. ओय ही बायको नकोय मला. सिरीज आहे म्हणून फक्त, बाकी काय. पण नको करू, मला नको सांगू सिरीज आहे म्हणून. मला कळतंय तो. लांबो, तुला कळतंय का बाळा? काय हे 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 असं नाही करून चालणार बाळा. का नाही करून चालणार? माझ्याकडे सगळी माहिती आहे तिची. अरे नाही रे बाळा, कोण आहे ती? बाप कोण, आई कोण, तिचं काय सांगू खानदान तरी आहे? ते. तुम्हालाच सगळं करायचं आहे, मला तुम्हाला बोलायलाच द्यायचं असं नाहीये. नाही बाळा, ऐका ना, आपलं सांगेन. चौगुले आहे तसं थांबा काय जरा. खानदान आहे? काही शांत बसा. प्रॉब्लेम, मी सगळी माहिती काढलेली सांग, आहे. हा. ती ओळखीची मुलगी आहे, तिचं नाव आहे चिमा. चिमा नाव आहे तिचं. ती म्यानमारची आहे म्हणून तिचं नाव चिमा आहे. मी इकडनं खेळायचो, ती म्यानमार वरनं खेळायची. हे बरं केलंस ना, पण हे म्हणजे कोकणातलीच असल्यामुळे पद्धती सारख्या असतील, मग तसं काही टेन्शन नाही, तिला घरच्या सारखंच वाटेल. एक मिनिट कोणी बोल नका सर. होल्ड, तुम्ही पण काही बोल नका सर. म्यानमार कोकणात येतं? नाही तर काय, महाडला जाताना तिकडे मागे स्टॉप घेता ना भाज्या खायला, ते म्यानमार नाहीये, ते माणगाव आहे, माणगाव. बिंडोक 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 मागे. बिंडोक बिंडोक आहेस तू, बिंडोक. सॉरी इकडे चिडू नका ना तुम्ही. त्या म्यानमारच्या मुलीला सांग, आल्या पावली म्यानमारला परत जा म्हणावं. काही गरज नाहीये, कळलं? तिला सांग हे लव्ह मॅरेज वगैरे मला काही पटत नाहीये. ते शक्य नाहीये बाबा. अरे का पण? गॅप देऊ नकोस, खाशील फटकन. मारू नाही. बाबा, तुम्हाला आठवतंय कॉलेजच्या आयव्ही साठी मी तुमच्याकडनं 50,000 रुपये घेतले होते. हो, मी दिले होते, महत्वाचं काम. मी तुम्हाला फसवलंय. फसवलंय म्हणजे? मी चिमाशी ऑनलाईन म्यानमारी पद्धतीने गुळपुडा उरकून घेतलेला आहे. गुळपुडा? मला माहिती होतं तुम्ही विचारणार. साखरपुड्याला त्यांच्यात गुळपुडा म्हणतात. आणि डावरी म्हणून मी चिमाला 50,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. पण मला रे, मला ओंक्या, बघ काय केलं तुझ्या पोराने. ओंक्या, अरे तू फक्त डावरी आहे म्हणून 50,000 दिलेस तिला? बिंडोका 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 बिंडोका. काय होतंय? काय करताय? काय करू हिचं मी? काय करू हिचं? काय करू मी? काय झालं? हिच्याऐवजी डॉल्फिन मी घेऊ का? आयुष्यभर फिरू का डोक्यावर घेऊन मी? बाबा, काय झालं? अगं कळतंय का या पुराने काय केलंय? काय? साखरपुडा केलाय, साखरपुडा. हा चौगुल्यांचा वंशाचा दिवा स्वतःची ज्योत घेऊन म्यानमारला काळं करायला गेलाय.
कळतंय का तुला? अरे फ्रॉड असतात बाळा, हे फ्रॉड असतात सगळे. नाही बाबा. नाही, सध्या हे ना ऑनलाईन फ्रॉड निघालेले आहेत. अहो ती हनी ट्रॅप करतात. नाही, एखाद्या चांगल्या घरातला बावळट आणि असा मंद मुलगा दिसला ना, हनी ट्रॅप करतात पण बाळा. पण मी नाहीये बावळट आणि मंद. तुला तसं वाटतं? ऐक बाळा, हे सगळं ट्रॅप आहे. अहो, त्या नादाला नको लागू. ऐक माझं. बाबा ती ट्रॅप नाहीये, ती खरी आहे आणि आज ती इथे येणार आहे. काय हा कुठला डान्स आहे? म्यानमारी डान्स आहे. हा म्यानमारी डान्स आहे. हो. असा म्यानमारी डान्स असतो? म्यानमारचं आधीचं नाव काय होतं? काय? बर्मा. मग हेलन कुठून आल्या? बर्मावरून. म्हणून तिने हेलनचा डान्स केला. साधी अक्कल पण नाही वापरत तुम्ही. अरे हे बाबा. असलं लॉजिक नाही लावता येत रे बाबा. इकडे मी पुन्हा एकदा सांगतो, फ्रॉड आहे, फ्रॉड आहे. ही फसवते तुला, आणि ट्रॅप करते. फ्रॉड आहे ती, फ्रॉड बाळा. हे काय? हेच आहे ते नाचगे घुमा. काय म्हणाली? नाही नाही नाही, नाचग घुमा नाही, चिमू सासरे बुवा. म्यानमारी आहे ना ती जरा तिने डिली. म्यानमारी म्हणून एवढं इलॉजिकल फंबल? सासरी बुवाचं नाचरे घुमा? बाबा ऐक, ऐक. बाबा बाबा एक तर तू तरी जा या घराबाहेर, नाही तर मी तरी जाईन. बरं थांबा, बॅग भरून आणते तू. ही बघ, ही बघ, म्हणजे मीच जायचं हे ठरलंय तुझं. ही माझी बायको, काय करायचं हिचं हेच मला कळत नाहीये. बाई आई आई आई. सासरे बुवा. हे सतत देणाराने देत राहावे, नको येऊस ग सांग. सासरे बुवा, तुम्ही ओंकीला एक पण शब्द बोलायचे नाही आहे म्यानमारी. त्याच्याशिवाय आता मला कोणी नाही आहे म्यानमारी. मी आपला आहे म्यानमारी. ते माझं सर्वस्व आहे म्यानमारी. चिमा. अरे बिहारी ओए, म्यानमार वरून 2 सेकंदात बिहारला आली आहे ती. अरे ही बिहारी कशी बोलते का तू? तर बिहार मध्ये राहिले आहे ना, मग 6 महिने तिथे शिकले आहे बिहारी. बिहारमध्ये कशी आली? मी पहिला म्यानमार मधून आले करत, नेपाळ मध्ये आले, नंतर बिहार मध्ये आले, नंतर भारतामध्ये झाले मी. ज्या प्रदेशात गेली तिथला डान्स करून दाखवते. तू बायको नाही आणलीस, अख्खा इव्हेंट आणलायस. आताच्या हिला बाहेर काढ, बाहेर काढ हिला. एक मिनिट, तुम्ही जरा अरे तू कशाला करते? अरे तू कशाला? गप्प बसा तुम्ही, एकदम गप्प बसा. अगं, मला आवडली ती. अरे काय आवडली? गप्प बसा तुम्ही, तिथे बसा. अगं पण मी तुला सून म्हणून एक्सेप्ट करते. महिलांचे जंगी कुस्तीचे सामने आहेत. बाबा तिचं माझं सपान आहे. जाता जाता करतोय प्रमोशन, जाता जाता प्रमोशन करतोय. मारू नका माझ्या पोराला. अरे 2 वाक्य उरली आहे, स्किटची प्रमोशन करतो. तुम्ही तिकडे जाता का? करतो रे. अरे अगं थांब, अगं ती बिहारी आहे. ऐक माझं. बसावं, मला ती खूप आवडली आहे. माझ्या तोडीस तोड आहे ती. पोरी, तू काही काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्यासाठी. तू अजिबात नाही काळजी करायची. आमच्याकडे ना सुनेचं स्वागत असं गोडाधोडाचं जेवण करून, माप ओलांडून करतात. तुमच्याकडे कसं करतात सांग बरं? आमच्या मध्ये ज्या सासू मासते आहे ना, ते सगळे दागिने घेऊन येते आणि सुनेला सोन्याने नटवते आहे. आणि मी सून जो आहे बाहेर जाऊन सुरवेला नमस्कार करते आहे. अग बाई, ते सुरवे नेमके गावाला गेलेत, मग काय करायचं? ही रद्दी पहिली भंगारात वेग. तुम्ही तिकडे बसा.
गाई सुर्वे म्हणजे वरचे सुर्वे नाही ग, वरचा सूर्य सूर्य देव सूर्य देव. प्रथा बघ, सुंदर बघ, प्रथा बघ किती सुंदर आहे. असे सगळं दागिने घालायचे, अशी भरभराट सूर्यासमोर घेऊन जायची, सूर्याला नमस्कार करायचा की एवढी भरभराट माझ्या अंगावर आहे तेवढीच भरभराट माझ्या नवीन घराचीही होऊ दे. आणि सूर्याचा प्रकाश जसा सोन्यावर पडला की आपल्या घरात भरभराट, सोन्याची, चांदीची, धनधान्य, समृद्धी, लाभ सगळं. नाही रे, फ्रॉड आहे रे सगळं हे. फ्रॉड आहे रे हे. हा बात आहे. मला खूप आवडली ही प्रथा. म्हणजे ती आपल्याच भल्याचा विचार करते शेवटी. मग? तू काळजी करू नकोस. हा तू इथे ये. तू इथे बस ये. हा तू काळजी करू नकोस. मी सगळे दागिने घेऊन येते. आपण तुझ्या पद्धतीने सगळं आई, करूया. असं नको तू बी करू. गप्पा बसा जरा. घरचे ओके. दागिने ते. अंगठ्या बिंगठ्या काढ जरा. अरे आपल्या आले मी. घरचे थांब ग, तू आले. अगे अंगठी नको का? ऐक माझं. चल आपण करून टाकूया प्रथा. हा? ए, घे ओंक्या. ऐक ना, थांबा ना तुम्ही जरा. घे हा, ओंक्या घाल मदत. अरे नाही रे, हे घरचे दागिने आहेत रे ते. चौघड्यांचे दागिने आहेत रे. शाबास. हे बांगड्या वगैरे घालते. हा ते नमस्कार सुरवेला नमस्कार करून ये जा. सुरवेला नमस्कार करून सुरवेला नमस्कार करून ये. नीट जा. लवकर ये ग. हा. आता या घराची भरभराट होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. ओंक्या मला वाटलं ना चौगुले काका, ओंक्या चौगुले काका, चौगुले काका. काय रे? हो चौगुले काका. काय? आता त्या बाई गेल्या दागिने घातलेल्या गोल्डन वुमन, त्या तुमच्याकडे आल्या होत्या का? ए गोल्डन वुमन काय सुनबाई आहे माझी. रिलॅक्स, भाभी है तुम्हारी. आ अहो कुंडी फोडली त्यांनी सोसायटी मधली. हा. कशी काय? हो, एवढं मोठं सोलून घालून त्या अशा थांबल्या होत्या. इथून राईटनं बाईक आली, कोणीतरी मास्क घातला होता, पटकन बाईकवर बसल्या आणि झपकन निघून गेल्या. आणि जाता जाता कुंडी फोडली त्यांनी. मग गेली रे गेली. लंपास करून गेली दागिने सगळे. कळतंय का तुम्हाला? नाही हो ती म्यानमारच्या सूर्याला नमस्कार. अरे म्यानमारचा काय वेगळा सूर्य आहे, डोंबिवलीचा वेगळा आहे. अरे गेली तुम्हाला तुझ्यामुळे झालंय सगळे. नाही, नाही, तुझ्यामुळे झालंय हे सगळं. बाबा, केलं मला? आई, just keep quiet. Let me be frank. नो बेटा, बट आय जस्ट Just shut up. It might hurt you, but I will be honest with you right now. ओके. तुम्ही लुटले गेलेला आहात. लाज नाही वाटत ऍटिट्यूड मध्ये इंग्लिश बोलतोय. एक मिनिट.